नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळा आहे आणि आंब्याचा सीझन देखील आहे. यात मुलांच्या शाळांना सुट्टी आहे आणि त्यांची एक एक फर्माईश पूर्ण करायची म्हणजे त्यांना सुट्टीचा आनंद घेता येतो. मुलांना आवडेल असाच मी आंबा केक तयार केलेला आहे. पहा, केकला किती सुंदर असा कलर आलेला आहे. त्यामध्ये कुठलाही कलर वगैरे वापरलेले नाही. यात दही व मिल्क पावडर याचा वापर न करता मस्त असा चविष्ट केक तयार झालेला आहे. सोप्या पद्धतीने आणि पातेल्यात हा केक तयार केलेला आहे. तुम्ही पण असा हा केक करून पहा. खूपच सोपी पद्धत आहे. चला तर मग केकच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आंबे धुवून आपण त्याचा पल्प काढून घेऊयात. आंबा हा कुठलाही असला तरी देखील चालेल. फक्त बदाम आंबा जर घेतला तर त्याला कलर थोडा कमी असतो. त्यामुळे त्यामध्ये तुम्ही फूड कलर टाकला तरी देखील चालेल. इथे मी हापूस आंबा घेतला आहे. त्याचा पल्प काढून घेते. आंबे हे मोठे असतील तर 2 आंब्यांचा पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मिडियम आकाराचा जर असेल तर 3 आंब्यांचा पल्प आपल्याला काढून घ्यायचा. थोडा जास्त जरी पल्प झाला तरी तो वाया जात नाही. उरलेला पल्पचा आपण रस म्हणून उपयोग करून घेऊ शकतो. पहा, अशा प्रकारेच मी चमच्याच्या साहाय्याने पटकन हा आंब्यांचा पल्प काढून घेतलेला आहे आणि पिकलेला आंब्याचा पल्प अशा प्रकारे पटकन निघतो. यानंतर मिक्सरमध्ये 1.5 वाटी रवा घेतला आहे. तुम्ही कुठलीही वाटी मेजरमेंट घेण्यासाठी सेट करू शकता. शक्य असल्यास रवा हा बारीकच घ्यायचा. त्याने केकचं टेक्स्चर हे फारच छान येते. आता यात अर्धा कप आणि 1 टेबलस्पून अशी साखर टाकून घेतली. तुम्हाला जर फारच गोड आवडत असेल तर पाऊण कप साखर टाकली तरी देखील चालेल. आता यानंतर हे सगळे मिश्रण आपण मिक्सरमध्ये 1 मिनिटभरासाठी छानपैकी फिरवून घेणार आहोत. म्हणजे साखर देखील बारीक होते आणि रवा आणि साखर हे छानपैकी एकत्र मिसळून जातात. केकला छानपैकी टेक्स्चर येण्यासाठी आणि टेस्ट येण्यासाठी आपण यामध्ये 1.5 चम्मच कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहोत. जर कस्टर्ड पावडर नसेल तर कॉर्नफ्लोअर तुम्ही टाकलं तरी देखील चालेल. रवा आणि साखर हे बारीक करून झाले. त्याच मिक्सरमध्ये आपण आता अर्धा कप दूध टाकून घेतले. दूध हे मलईसह टाकले तरी देखील चालेल. नंतर या दुधामध्ये 1.5 टेबलस्पून व्हिनेगर टाकून घेत आहोत. व्हिनेगरमुळे केक हा जास्तच हलका फुलका होतो. व्हिनेगर आणि दूधचा वापर तुम्ही जर करत नसाल तर याऐवजी तुम्ही 1/3 कप दही टाकले तरी देखील चालेल. आता यामध्ये आपण 1.5 टेबलस्पून तेल टाकून घेत आहोत. तेलाऐवजी तुम्ही साजूक तूप किंवा बटर टाकले तरी देखील चालेल. दूध, तेल आणि व्हिनेगर टाकलेले मिश्रण आपण मिक्सरमध्ये पुन्हा 1 मिनिटभरासाठी छानपैकी फिरवून घेणार आहोत. मिक्सरमध्ये हे मिश्रण फिरवल्यानंतर ते छानपैकी फ्लफी होते. यानंतर फिरवलेले हे मिश्रण आपण रव्यामध्ये टाकून घेऊयात. रव्यामध्ये मिश्रण टाकल्यानंतर रवा आणि हे मिश्रण छानपैकी हलवून घेते. म्हणजे दुधामुळे रवा हा छानपैकी भिजला जाईल आणि साखरसुद्धा त्यामध्ये मुरली जाते. हळूहळू तुम्हाला पुढे दिसेलच कुठलाही रंग न टाकता मिश्रणाला रंग देखील फारच छान आलेला आहे. मिश्रण हलवून झाले आहे. आता ते बाजूला ठेवून आपण काढलेल्या पल्पचा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. मिक्सरमध्ये आंब्याचा पल्प फिरवताना त्यामध्ये दूध किंवा पाणी किंवा साखर याचा कसलाही उपयोग केलेला नाही. फक्त पल्पच हा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. हापूस आंबा असल्यामुळे पल्पला देखील अगदी सुरेख असा रंग आलेला आहे. वाटलेला पल्प हा देखील आता मी कपच्या साहाय्याने मोजून घेते आणि तो देखील 1.5 कप यामध्ये टाकून घेतलेला आहे. 1.5 कप रव्यासाठी 1.5 कप आंब्याचा पल्प हे योग्य प्रमाण आहे. आणि तुम्ही जर दुधाचे किंवा दह्याचे प्रमाण यामध्ये जर वाढवले तर पल्पचे प्रमाण तुम्हाला हे त्या प्रमाणात कमी करावे लागेल. असा हा आंब्याचा केक करताना केकचे मिश्रण हे थोडेसे दाटसरच असते. ते मैद्याच्या केकप्रमाणे फ्लोईंग कन्सिस्टन्सी नसते.
नाहीतर केक हा शिजतात बसला जाईल. 1.5 कप आंब्याचा पल्प टाकून घेतलेला आहे. आता मिश्रण पुन्हा एकदा छानपैकी हलवून घेते. मिश्रण हे सगळे व्यवस्थित एकजीव होईल अशाच प्रकारे आपल्याला ते हलवून घ्यायचे आहे. सगळे मिक्स झाल्यानंतर मिश्रणाला किती सुंदर अगदी सुरेख असा रंग आलेला आहे. कुठलाही कलर न टाकता आणि कुठलेही इमल्शन किंवा इसेन्स न टाकता हे मिश्रण आपण तयार केलेले आहे. आता हे मिश्रण 5-10 मिनिटासाठी असेच बाजूला ठेवून देऊया, म्हणजे या मिश्रणामध्ये रवा हा छान मुरला जाईल. मिश्रण हे फारच दाटसर वाटले तर त्यामध्ये एखादा टेबलस्पून दूध टाकून घ्यावे. हे मिश्रण मुरते तोपर्यंत आपण केक तयार करण्यासाठी पातेले प्रीहीट करायला ठेवूयात. पातेले ठेवून मी त्यामध्ये मीठ टाकून घेतलेले आहे आणि मीडियम गॅसवरती हे प्रीहीट करायला ठेवलं आहे. 10 मिनिटांनंतर मिश्रण हे मुरले गेलेले आहे. आता यामध्ये केकला बाइंडिंग येण्यासाठी 2 टेबलस्पून मैदा टाकून घेते. तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचे पीठ टाकले तरी देखील चालेल, कारण रव्याचा केक आहे त्यामुळे केक कापताना तो रवा असा होऊ शकतो. म्हणून केकला बाइंडिंग येण्यासाठी अगदी थोडेसेच म्हणजे 2 टेबलस्पून एवढे गव्हाचे पीठ किंवा मैदा याचा वापर करून घ्यायचा. नंतर यात 1.5 टीस्पून बेकिंग पावडर टाकून घेतलेली आहे. ती देखील आपण चाळूनच घेणार आहोत. चाळून घेतल्यामुळे ती व्यवस्थित पसरल्या जाते. अजून मी सोडा टाकलेला नाही, कारण की सोडा टाकल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी पटापट कराव्या लागतात. म्हणून आधी हे सगळे मिश्रण मी छानपैकी हलवून घेते. मिश्रणात सोडा टाकण्यापूर्वी ज्या पातेल्यात आपल्याला केक करायला ठेवायचा आहे त्या पातेल्याला बटर पेपर लावून घ्यायचा. जर बटर पेपर नसेल तर सगळ्या पातेल्याला तेल लावून आतून पीठ लावून घ्यायचे. पहा, आता मी यामध्ये अर्धा टीस्पून सोडा टाकून घेतलेला आहे. सोडा टाकल्यानंतर आता हे मिश्रण पटापट मिक्स करून घ्यायचे. सोडा ॲक्टिव्ह करण्यासाठी यामध्ये अगदी 2 ते 3 थेंब व्हिनेगर टाकून घेतले किंवा पाणी टाकावे किंवा लिंबाच्या रसाचे 2 थेंब टाकले तरी देखील चालेल. आता हे मिश्रण आपण पटापट हलवून घेऊयात. हे पहा, मी भांड्याला आधीच तेल आणि पीठ लावून ठेवलेले होते, म्हणजे केक खाली हा चिटकत नाही. आता हे केलेले मिश्रण सगळे ह्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे. केकच्या भांड्यात केकचे मिश्रण टाकून झाल्यानंतर स्पॅच्युलाच्या साहाय्याने सगळ्या बाजूने केक हा व्यवस्थित एकसारखा करून घ्यावा, म्हणजे केक हा मध्येच फुगून त्याला स्क्रॅचेस जात नाहीत. यानंतर भांडे आपल्याला चारी साईडनी छानपैकी टॅप करून घ्यायचे आहे, म्हणजे आतमध्ये जी एअर आहे ती निघून जाते. वरून केक सजवण्यासाठी मी यामध्ये टुटी फ्रुटी टाकून घेतली. टुटी फ्रुटीऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता. पहा, अशा प्रकारे आपला केक हा तयार झालेला आहे. आता आपण प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये केक हा बेक करायला ठेवणार आहोत. पातेले मी आधीच 7 मिनटं हाय हीटवरती प्रीहीट करून ठेवलेले होते. आता केक ठेवल्यानंतर गॅस स्लो केला आणि 55 मिनटं हा केक मी शिजत ठेवलेला आहे. गॅस पहा स्लो करून ठेवला. 55 मिनटानंतर आपण पाहूयात. पहा, केकला किती सुंदर असं कलर आलेला आहे आणि केक हा शिजलेला देखील आहे. दुप्पट असा हा केक आपला मस्तपैकी फुलला आहे. आता केकच्या मधोमध चाकू घालून पाहूयात. जर चाकू हा क्लीन निघाला तर समजायचे की केक शिजलेला आहे. पहा, चाकू आपला क्लीन निघाला. केक आपला हा छानपैकी तयार झाला. या स्टेजवरती गॅस बंद केलेला आहे. लगेचच केक आपल्याला भांड्यातून बाहेर काढून घ्यायचा. मस्त असा कलरफुल असा हा केक तयार झालेला आहे. केकचे भांडे आपल्याला असे थोडे उंचावरच ठेवून घ्यायचे, म्हणजे भांड्याला खालून देखील हवा लागेल. केकच्या वरती आपल्याला एखादा कॉटनचा रुमाल टाकून ठेवायचा आहे, म्हणजे केक वरतून असा हा कडक होणार नाही. पहा, केक आपला हा 15 ते 20 मिनिटानंतर गार झालेला आहे. आता
चाकूच्या साहाय्याने त्याच्या सगळ्या कडाया मोकळ्या करून घेते. बटर पेपरचा वापर नाही केलेला तरीसुद्धा केक हा अगदी मस्त झालेला आहे आणि तो कुठेच चिटकलेला नाही. तुम्ही पाहू शकता खालून देखील तो मस्त असा झालेला आहे. तयार झालेल्या केकला रंग देखील छान आलेला आहे आणि त्याचे टेक्स्चर देखील अतिशय छान झालेले आहे. केक अगदी सॉफ्ट असा झालेला आहे. केकला कट करून दाखवते. पहा, सहजच चाकू आतमध्ये जात आहे आणि केक हा मस्तपैकी कट होतो. अशा ह्या केकला तुम्ही टी केक म्हणून किंवा मग व्हिप क्रीम असेल तर व्हिप क्रीमने सजवून देखील तुम्ही तो खाऊ शकता. फारच छान अशी याची टेस्ट लागते आणि जास्त इन्ग्रेडियंट लागत नाही तरी देखील सोप्या पद्धतीने मस्त फुलणारा केक आपला हा तयार झालेला आहे. आता पहा केकचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि जाळी तर अगदीच सुरेख दिसत आहे. मस्त असा केक अगदी चवीला पण तो फारच छान झाला आहे. मुलांनी हा केक जर पाहिला तर पाहता क्षणी तो पटकन संपेल असा हा केक आपला रेडी झालेला आहे आणि तो देखील आपण पातेल्यात केला आहे तरीसुद्धा वरतून देखील त्याचे टेक्स्चर आणि रंग फारच छान आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही देखील असा मस्त मँगो केक तुम्ही करून पहा. अगदी छानच असा हा केक तयार होतो. कोणत्याही प्रकारे इसेन्स न वापरता, मिल्क पावडर न वापरता असा हा आपला केक तयार झालेला आहे आणि रंग देखील सुरेख आलेला आहे. अशा ह्या मँगो केकची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि असा हा मँगो केकच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.